तर नवीन ब्लॉगची सुरुवात जी आहे ती आपण कॅमेऱ्याचं पूजन म्हणजे शूट अगोदरचं पूजनापासून करत आहोत. आणि आपण आता कोरडेवाडी गावात आहोत आणि आतापासून आपलं शूट चालू होतंय. हे पहिलं लोकेशन आहे, तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. लोकेशन थोडं बिझी आहे आता. हे आहे लोकेशन आपलं पहिलं. तर इथे शूट असणार आहे आणि पुढचं शूट जे आहे ते गावातले काही आहेत एरिया तिथे होणार आहे. लवकर झालं का? भेटला का? ब्लॉगर है भाई, ब्लॉगर है अंदर एक. आपण क्या अलग कर रहे? तर मित्रांनो, आपण ज्या कोरपेवाडी गावात आहोत तिथे आंदोलन चाललंय. तर आता हे जलसमाधी आंदोलनासाठी चालले आहेत सर्व लोक. गावात आंदोलन फार पेटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. गावातले स्त्री पुरुष सर्वच चांगल्या जोशात निघाले आहेत. रेडी. एक काम कर, अरे पंधरा कडे गोबी. हे आहे आपलं नेक्स्ट लोकेशन. डिरेक्टर सर, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं एवढंच आहे, ऊन नाही जास्त लागतंय. काहीतरी तुम्ही व्यवस्था केली उन्हाची कमी करायचं तर चांगलं होईल. ऊन कमी करायची व्यवस्था आता सूर्याला सांगावं लागेल ब्राईटनेस कमी कर म्हणून. तुमचं जे प्रेक्षक आहे त्यांना थोडं काहीतरी सांगा, आमची काय व्यवस्था करा. आमचे प्रेक्षक काही नाही करू शकत. प्रेक्षकांच्या हातात काहीच नाही. शेवटी निसर्गाच्या हातातली गोष्ट आहे. तुमच्या प्रेक्षकाच्या हातात फक्त सबस्क्राईब करणं आहे का? हो, ते येण्यासारखं. आपण एवढं सबस्क्राईब म्हटलो, प्रेक्षक म्हणतील बाई इतका काय भिका मागतो रे. नाही ना, म्हणजे मी मागतोय पण वेगळ्या पद्धतीने मागतोय. अति भीक मागणं योग्य नाही ना, मला असं वाटतं कुठेतरी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अति भीक मागणं योग्य आहे का? सबस्क्रिप्शनची एवढी भीक मागणं चांगलं नाही, तर सबस्क्राईब ठीक आहे. मित्रांनो, तुमची इच्छा असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर काही हरकत नाही. छान असं सुंदर एक रील काढतोयस का? तुझं काढायचं काय? मित्रांनो, हा माणूस मला फक्त इथं रील काढायला घेऊन आलेला आहे सोबत. बाकी काहीच कारण नाही आहे मला इथे आणण्याचं आणि माझं इथे येण्याचं. असा काही सीन आहे आत्ता, जसं की तुम्ही बघतायत. कॅमेरामॅन जाणार खाली. बघायला आलेला क्राऊड आहे मित्रांनो, जसं की तुम्ही बघतायत. पब्लिक जमा झालेली इथे शूट बघायला. रेडी. अलीकडचं का पोचला? तर मित्रांनो, DOP आता सुयश भाऊ देवरे स्वतः झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. कॅमेरा माझ्याकडे आणि आता या शूटचा DOP मी आहे. ऋषिकेश. अरे मी काहीतरी सांगत होतो. माझ्या हातातून कॅमेरा हिसकून घेतला, म्हणजे एवढा जळतो माझ्या. याला माहिती मी DOP म्हणून, याला माहिती मी DOP म्हणून जर काम घेतलं हातात तर बेस्टच करेल, म्हणून माझ्या हातातून कॅमेरा इतका घाईघाईत हिसकला याने.
मित्रांनो तुम्हाला नाही सांगू शकत नाही माझं दुःख. आणि हे जे ऊन पडतंय ना चेहऱ्यावर त्याच्यामुळे जे काळे दिसतोय ना आम्ही ते ॲक्च्युली काळे पडलोय आम्ही. खरंच काळे पडलोय आम्ही. तुमचं काय म्हणणं? ते बिझी मित्रांनो, शूटमध्ये बिझी. आपण नंतर बोलू त्यांच्याशी. मित्रांनो मी आणि ऋषिकेशने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. लग्न लावून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही लग्न लावतो. तर तुम्हाला पण असं जर करायचं असेल तर हे पण आम्ही काम चालू केलं. आता शेळ्या हाकलायचं पण काम चालू केलंय. नाही आता नाही ते सगळं म्हणतो तुमचं. मी हार घाला नंतर सांगतो तुम्हाला. एक मिनिट. हा रेडी. नाही सेम आता अँड ऍक्शन. शुभ मंगल तोंडा मार ना फक्त. हा परत मला शुभ मंगल. चला पवानी मंडळी रेडी का? नाही रेडी अँड ऍक्शन. टाळ्या टाळ्या टाळ्या, कोणी इकडे बघू नका. पहिले कोणा हार घालत असतो? तर गंमत अशी झाली मित्रांनो, आम्ही आत्ताच लग्न लावलं एक पळून आलेल्या कपलचं. तर आम्ही त्या कपलचं लग्न लावलंय. आता ते कपल घरी आलंय आणि ते कपल घरी आलंय आणि हा म्हणतो की मुलीकडचे कुठे. आता या भावड्यातला एवढं माझी इज्जत घाल नको. डीओपी डिरेक्टर सरांना, तुला कळतंय का हे बघत? डिरेक्टर सरांना एवढं कळत नाही. अरे तुला कळतंय बघत मी, मला सगळं कळतं. हा ठीक आहे मित्रांनो, मीच येडा आहे मित्रांनो. मलाच कळत नाही की नवरीकडचे येत नाही. तुला बघत येते का? मला चेक कर मित्रांनो. जर हा माणूस आता इथे डिरेक्टर डीओपी म्हणून मोठ्या पदावर नसता राहिला तर मी आता याचा मर्डर सुद्धा करू शकत होतो. पण कसं असतं, काही ठिकाणी काही गोष्टी थोड्याशा माघार घेऊन मॅनेज करून घ्यावं लागतं. तर तसंच काहीतरी आम्ही इथं केलंय. आणि आता गृहप्रवेश होणार आहे आणि गृहप्रवेशचा सीन आम्ही परत मुलाच्या घरी शूट करायला आलेलो आहे. तुम्ही लोकेशन बघू शकता किती सुंदर आहे. हा स्माइल द्या. घराकडे बघा आधी, घराकडे बघा. हा स्माइल द्या. हा चला पुढं. आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आमचं सॉन्गचं शूट अजून झालेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती टाइमपास चालला असेल. टाइम बघू शकता. लोकेश कनगराजांच्या वर बघा 11:47 झालेत मित्रांनो. या टायमाला आम्ही सॉन्ग शूट करतोय. दिवाळीसाठी आम्ही दिवे लावलेत. आमची दिवाळी सुरू झाली. फायनली आपलं आजच्या गाण्याचं शूट कंप्लीट झालं आहे आणि तुम्ही बघू शकता की आता डोळ्यात खूप झोप आहे. त्याच्यामुळे हा व्लॉग इथेच एंड करू. आणि उद्या नवीन गाण्याचं शूट आहे प्रियंका राऊत यांच्याच. तर त्या गाण्याचे पण आपण व्लॉग शूट करू. आणि जाऊ दे आता काय बोलू मी. हे जे जळणारे लोक आहेत तुम्ही बघू शकतात कसे वागतायत. सॉरी. तर लोक जळतात आपल्यावर आणि तुम्ही बघू शकतात की कसा अंधार हा करण्याचा प्रयत्न चालला आहे आपल्या जीवनात. पण आपण आपल्या प्रकाशाने या सगळ्या अंधारावर मात करत आपण लवकरच फॅन म्हणकर की यार आवाज येतो ब्लॉगमध्ये माणुसकी नाही. या माणसाने माणुसकी सोडलेली हा असा व्यक्तिमत्व आहे. हा बघू शकता माणुसकी सोडली मित्रांनो याने. ठीक आहे काही हरकत नाही. आपण आशांवर मात करत आपल्या जीवनात काहीतरी खूप चांगलं आणि यशस्वीपणे आपण आपलं जीवन पार पाडू. तर अरे सबस्क्राईब अरे बस लोक मारतील रे मला एका दिवशी ब्लॉगमध्येच.
लोक आहे ना सबस्क्राईब करायच्या ऐवजी रिपोर्ट करायला लागतील चॅनलला. लय भीक मागतो हा भिकारी, असं होईल. त्याच्यामुळे ना कोणी सबस्क्राईब करू नका. तुमची इच्छा मित्रांनो, करायचं तर करा, नाही तर नका करू. मला ना काही म्हणजे असं म्हणजे वाईट तर वाटतं, पण एवढं टेन्शन नाही घेत मी. मी फोर्स नाही करत आहे. मी तुमची इच्छा तुमच्याकडे बटन असेल तर दाबा, सबस्क्राईब करण्याचं बटन असेल तर दाबा. बाकी काही बळजबरी नाही मित्रांनो. ठीक आहे, गुड नाईट. तर हा ब्लॉग इथे एंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.